हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरा सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धे। मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज महाभारतामध्ये जीवाची नित्यता आणि जीवाची सत्यता किंवा सत्ता म्हणजे या जीवाची सत्ता जगावर किती आहे आणि या जीवाची नित्यता किती आहे। भारद्वाजांनी भृगु ऋषींना विचारलंय, महाराज माझ्यावर कृपा करून या शरीरामध्ये केवळ अग्नी वायू पृथ्वी आणि आकाश जलतत्व विद्यमान आहे असं सगळं सांगतात, पण आपण जर हे शरीर चिरलं तर याच्यामध्ये काही सापडत नाही। त्यावेळा ते म्हणतात या तत्वाचं शरीरामध्ये रूपांतर आहे। रक्त मांस मज्जा आणि हाड हे जे 5 तत्व आहे, या 5 तत्वातून शरीरामध्ये हे बनलेलं आहे। रक्त बनलंय, मांस बनलंय, हाड बनले, मज्जा रज्जू हे सगळे स्नायू जे आहे हे बनलेले आहे। मग आता भृगु ऋषी म्हणतात, हे मुने मन हे पंचमहाभूता अंतर्गत आहे। आपलं जे मन तयार होतं हे कसं तयार झालं तर याला कर्म साथ आहे, मनाला कर्माची जोड आहे। पण मनामध्ये पंचमहाभूत अंतर्गत आहे, म्हणून मनामध्ये चांगलं आणि वाईट येतं। चांगल्याची उत्पत्ती होते आणि वाईटाची। उदाहरण सांगतो, मुलगा झाला चांगला राहील का नाही कोण आठवतो। आता मुलगा झाला आनंद व्हायचा ना तर लगेच चांगला राहील का नाही असं मन अंतर्गत आहे। चांगलं असल्यावर सुद्धा वाईट त्याच्याबद्दल वाईट मनामध्ये येतं। देवाने सगळं दिलंय पण कोणाची नजर लागली तर काही गरज आहे, लागत नाही तरी तर जर हे 2 शब्द जे आहे ना हे संशय निर्माण करून टाकतात। म्हटलं का मुलगा कसा आहे, एकदम मस्त आहे, पण झालं
कारण हे शब्द जसे आहे मराठीमध्ये, म्हणून सांगताना ज तन पण हे थोडंसं कमी वापरलं पाहिजे. नाही तर समोरच्या माणसाला काय येतो, संशय. मुलगी सगळी चांगली आहे पण म्हणजे काय, संशय निर्माण करतात. तर अतिरिक्त सत्ता नाही या मनाला, स्वतःची सत्ता नाही. एक मात्र अंतरात्मा हा या देहाला चालवतो. हा जो अंतरात्मा आहे हा या देहाला चालतो. कसा? रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द यामुळे आपल्याला अनुभव येतो. आता तुम्ही सर्वत्र आले, गोड आहे जास्ती, म्हणजे कशाने? त्या रसाने कळालं तुम्हाला की साखर जास्त. म्हणजे आपल्याला रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द याच्याने अनुभव येतो. माणूस जास्त बोलतो, जे विश्वास ठेवण्यालायक आहे की नाही. ही पोरगी झाडते ना दिवसातून 2दा, मी तिला म्हणत तू कधी जास्ती आतीने पडू नको, याला त्याला काही मागू नको. तिला सांगितलं होतं. काल परवा तिच्याकडे भाऊ होता, मी होतो. या पायरीवर ती बसली, तिच्याजवळ एक लुच्ची बाई बसली होती, तिच्या तोंडाला मांस होता. मी त्या दोघांनाही हातातलं 12 वाजता बाहेर जा. त्या दुसऱ्या बाईने तिच्या गळ्यातले मणी, मंगळसूत्र, कानातले विनातले काढून तिला उल्हास पाटलाच्या दवाखान्यात नेली. तिथून फोटो काढायचा म्हणे, त्याच्याकरता मंगळसूत्र काढ म्हणून ते आज डॉक्टर आले नाही, आपण उद्या काढू म्हणे. तिला तशीच घुसावलं गेली. साबुदाण्याची डाळ खाऊ घातली तिला आणि सगळे घेऊन चालले गेले. मोबाईल पण घेऊन गेले. काय आहे, आपण सेवा करतो तर लोकांना दाखवायची नाही आणि त्याचा मोबदला नाही मागायचा. कोणी दिलं तर घ्यायचं. तिला नेहमी खटतात भानगड. संतोषने तिला 4 वेळा हटकली होती, ऐके ना. ती सगळं पुसून घेऊन गेली. म्हणजे इथे असा लवाड माणूस येतो हे आपल्याला माहिती झाला. कोणी लक्षात ठेवलं पाहिजे? देशपांडेंनी. आलं की हटकायला पाहिजे, तो हटकतच नाही. त्याच्या समोर काढली मी तिला बाहेर. तिलाही त्या दुसऱ्या बाईलाही. तिने तोंडाला काळं भडकं बांधलेलं आणि ही तिच्या बॅग मध्ये हे घाले हात. काय चाललंय? हो, असं. म्हणजे या अशा अवस्था होतात. आपल्याला वाटतं की फायदा होतो, पण मग एक दिवशी असं नाही. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपलं मन जे आहे ना, हे सावधान ठेवलं पाहिजे. त्याला बेसावध ठेवता कामा नये. म्हणून त्यावेळा आपल्याला अनुभव देतो हे 5 इंद्रियांनी येतो. डोळ्याने, कानाने, जिभेने हे जे अनुभव येतात, त्वचेने, शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श याचे जे अनुभव येतात, हे अनुभव आपल्या 5ही इंद्रियांना येतात. म्हणून पंचभौतिक देह म्हणतात. या देहाला पंचभौतिक देह असं म्हणतात. हा अवयवांनी व्याप्त आहे. हात, पाय, कान, नाक, डोळे या शरीरामध्ये हे मन आहे, पण याला स्वतंत्र सत्ता नाही. बालपणी आईच्या ताब्यात, वडिलांच्या ताब्यात, शिक्षक असताना शिक्षकाच्या ताब्यात, नंतर पत्नीच्या ताब्यात, नंतर पोरांच्या ताब्यात. याला स्वतंत्र सत्ता नाही. म्हणून संत काय करतात? आपल्याला स्वतंत्र सत्ता पाहिजे. म्हणजे काल सांगितलं तुम्हाला, समर्थांनी आईला सांगितलं की बावल्यावर उभं राहा, तेवढंच राहिलंय. म्हणजे पुढे काय होईल याचा विचार नाही केला. काही लोक असं म्हणतात की मग समर्थ माणसाने समर्थांनी त्या नवरीचा कुठे विचार केला, तिने विचारून काय केलं? तर संत लोक जे आहे ना, ते असं काहीच विचार करीत नाही. ते त्यांचा विचार फक्त एकच असतो, नारायण. त्यामुळे ते बाकीच्या गोष्टीला महत्त्व देत
आपण सगळ्यांना महत्व देतो, त्यामुळे शेवटी आपलं शिल्लक काहीच राहत नाही. म्हणून हे संत लोक या भानगडीत पडत नाही, सगळं सोडून देतात. म्हणून त्यांना सुखदुःखाचा अनुभव कमी येतो. आपल्याला सुखदुःखाचा अनुभव सकाळी झाला की संध्याकाळी वेगळा, संध्याकाळी झाला की रात्री वेगळा, असे हे जे अनुभव येतात, हे सुखदुःखाचे अनुभव येण्याचं कारण काय? शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श. आपल्या मनाला स्वतंत्र सत्ता नाही. पप्पा तुम्ही सगळे गावाला निघून गेले की गाव कसं काय चाललंय, आज आपण मोगताय व आपण आहात और जगन्नाथ असं म्हणतो. तो आपण आहात और जगन्नाथ म्हणजे एकदम कुठे जातो तो? ओडिसामध्ये. स्वतःच्या हाताने सत्ता सगळी असली म्हणजे मनुष्य स्वतंत्र असतो. प्रपंचामध्ये मनुष्याची स्वतंत्र मनाची सत्ता नाही. आता तुम्ही ठरवलं प्रवचनाला ऐकायला कोणाचा फोन आला की मी दवाखान्यात आलो, झालं प्रवचनाला येता येणार नाही, त्याला मदत करायला द्यावं लागेल. पण संत काय करतात? चल ऐकून जाऊ, हे ऐकायला इथे मग जातील. बरं आपले जे आप्त असतात ते असं नाही म्हणत तुम्ही जायचं तुमचं प्रवचन ऐका, मी तो पाहून येतो. ना पोराला तशी गोडी, ना सोन्याला, ना कोणाला नसते. घरातल्या लोकांना त्यांची गोडी नसते. त्यामुळे तुम्हाला स्वतंत्र सत्ता नाही म्हणा. म्हणून काही लोक काय करतात? सोडून देतात. माझं हे सोडून देण्याची बुद्धी जेव्हा होईल, जेव्हा आपण सत्संगात राहून आपल्याला कळेल की आपलं कोणी नाही, आपलं कोणी नाही हे कळेल तेव्हा. हे जोपर्यंत कळत नाही, मग संसारात काही गोष्टी तुमच्या हाताने नुकसान होत्या. लगेच पोरं म्हणतात बाबा तुम्ही काही भानगडीत पडू नका, तुम्ही काही नुकसान करताय, लगेच बाजूला करून देतो तुम्हाला. ते तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित करताय ना तोपर्यंत ते लक्षात देणार नाही. त्यांना ते म्हणतात बरे आहे, बिना पगाराचे नोकर आहे, तर तुमचं चुकू द्या. तिथे म्हणजे बघा देवाच्या जा कुठे टळा एकदाचे घरातून. असं आहे. म्हणून ते म्हणतात या शरीरामध्ये अग्नी स्वरूप आहे. सतत ज्याप्रमाणे दिवा चालू पाहिजे ना, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सतत अग्नी स्वरूप आहे. आणि तो अग्नी म्हणजे आत्मा आहे. परत लोक सगळ्या लोकांना वाटतं आत्मा कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे. आत्मा कसा आहे? तो अग्नी रूप आहे. पण जसं वय होतं ना तसं पचन शक्ती कमी होते, म्हणजे अग्नी मंदावतो. म्हणजे दिव्यातलं काय कमी झालं? तेल. आपोआप कमी होतं. ते आवड निवड कमी होऊन जाते. म्हटलं काही जेवायचं आण दोन घास खातो, पण अग्नी मंद झालाय. त्यामुळे अन्नाची ही रुची राहिलेली नाही. काही वेळा लोक म्हणतात ना माझी अन्नावरती वासनाच ओढून गेली, तर अग्नी मंदावलाय. आणि काही वयोवृद्ध लोक आहे त्यांचा अग्नी प्रज्वलित असतो. त्याचं कारण आत्मा जागृत आहे. आत्मा जागृत असला म्हणजे तो या शरीराला मदत करतो. मग तो आहे कसा? तर अग्नी रूप आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. म्हणून त्यावेळेस या शरीरामध्ये अग्नी स्वरूप आत्मा आहे. तो सगळ्यांचा सारखा आहे. जेवढे शरीर आहे, आता बघा ज्याप्रमाणे आपल्याला उन्हाचा त्रास होतो त्याप्रमाणे कुत्र, मांजर, म्हैस सगळ्यांना होतोय. ते पाण्यात जाऊन बसायची इच्छा करतात. आपण जसं फवारे मारून घेतो त्याप्रमाणे त्यांनाही असं वाटतं. पक्षी सुद्धा थोड्या पाण्यात फडफड फडफड करून घेतात.
म्हणजे त्यांना सुद्धा स्पर्श ज्ञान आहे. जेवढे जीव आहे त्या सगळ्या जीवांना शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श. चिमण्या झाडावर असतात खाली मांजरी द्यायला की त्या चाव चाव करायला लागतात. म्हणजे सगळ्यांची नजर मांजरीवर जाते की या झाडावर उलटात तिकडे जा, नाही तर ती चढून गेलं आणि बघ. म्हणून ते म्हणतात त्याप्रमाणे जसा जसा शरीररूप स्पर्श अग्नी याचं शरीरातून प्रमाण कमी होतं तसा तसा मृत्यू जवळ येतो. म्हणून प्रकृतीयुक्त, म्हणून आपल्या प्रकृतीला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हटलंय. जोपर्यंत तुमचं चलन वलन भूक आणि डोळे कान शाबूत आहे तोपर्यंत तुमचा आत्मा तुमच्या शरीराला मदत करतोय. ज्या वेळेला शब्द, रस, रूप, गंध उमगत नाही, आठवत नाही आहे, समजायचं आत्म्याचं मटेरियल देणं बंद झालं, आता कमी होत चाललं. कारण आपला आणि त्याचा संबंध हळूहळू कमी होतो. एक दिवशी तो हे शरीर सोडून देणार. जसा आंब्याच्या झाडावर राघव बसतो, पोट भरलं की उडून जातो, तसा आत्मा आहे. त्याचा आणि तुमचा संबंध संपला की तो निघाला. तुम्ही पुन्हा ज्या देहात जाल तेव्हा तुमच्या मदतीला तो येईल. जसं हे मंत्री आहे, यांचं रक्षक लोक तालुक्यावर बदलून जातात. तो येण्याच्या आधी त्या तालुक्यात त्या रस्त्यात जळगावचा जाऊन बसतो. धुळ्यावाल्यांनी सोडला की जळगाववाले ताब्यात घेतात. जळगाववाल्यांनी ताब्यात घेतली की मलकापूरवाले सोडले की ते पुढे ताब्यात घेतात. पण ते तयार असतात, असं नाही होत त्याचं. जिथे आले नाही तुम्ही पुढे चालले जा, कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे माणसं तयार असणार. तसा आत्मा आहे. तुमचा मनुष्य देह सुटला आणि तुम्हाला जर गायीचा देह प्राप्त झाला तर गायीच्या पोटामध्ये हा आत्मा 3ऱ्या महिने जाऊन बसेल आणि त्या गायीच्या पिल्लाच्या शरीरामध्ये तुम्हाला या जन्मी मनुष्य जन्मात होता, पुढच्या जन्मात गायीत जर गेले 4 महिने झाले तर तो आत्मा 4थ्या महिने तुमच्यात प्रवेश करेल. पुन्हा त्या देहामध्ये राहील तो. पुन्हा तो देह सोडायचा वेळ आली की तो आत्मा तिथून निघून जाईल. म्हणून ते म्हणतात की त्याला तुम्ही मृत्यू म्हणता, पण आत्मा काय करतो, प्रकृतीचं काम संपलंय म्हणून तिला सोडून देतो. म्हणून आत्मा सो परमात्मा म्हटलं जातं. हा अग्निरूप आत्मा जो आहे तोच परमात्मा आहे. म्हणून कमलाच्या पत्त्यावर ज्याप्रमाणे पाणी थांबतो बिंदू, त्याप्रमाणे हा आत्मा शरीरात थांबतो, काम संपलं की चालेल. अशा प्रकारे आत्मा हा संपूर्ण प्राण्यांच्या मध्ये लपलेला आहे. मग तो दिसत का नाही? अविद्या मात्रेनं, अज्ञानानं तो दिसत नाही. म्हणून तत्वदर्शी महात्मा जे आहे ते आपली तीव्र सूक्ष्म बुद्धीनं आत्म्याचा साक्षात्कार जाणतात. त्यांना जी बुद्धी आहे तिला तीव्र करतात. माझ्या बुद्धीला तीव्र कशी करायची? तर पहा, आपण कोणताही व्यवसाय करायला लागलो की त्याच्यात आपल्याला चतुरता येते आणि आपण ताबडतोब ओळखतो. आपण. मग तशी या संत लोकांची बुद्धी चतुर होत जाते दिवसेंदिवस. कशाना? सतत अभ्यास करतात ते आणि अविद्येला दूर करतात. जसं मोबाईलमध्ये चार्जिंग असेल तोपर्यंत तो आकर्षण करेल, चार्जिंग संपलं की तो बंद पडेल. तसा आत्म्याचा तुमचा संपर्क सुटला किंवा बॅलन्स तुमचा संपला तो बंद पडून जाईल. तसं तुमचं पुण्य संपलं, पाप पुण्य की आत्म्याने शरीर सोडलं
मग ते दिवसा असो, रात्री असो, सकाळी असो, संध्याकाळी असो, घरात असो, बाहेर असो, तुम्ही कीर्तन करत असाल, प्रवचन करत असाल, काही करत असाल, तो तिथे संपून जातो. म्हणून त्यावेळेस ब्रह्मदेवानं सृष्टीचा आरंभ केला. त्यावेळा तेज सूर्य अग्नी समान प्रकाशित केला. सृष्टीचा आरंभ केला तेव्हा सूर्याच्या तेजानं अग्नी समान प्रकाशित केला. आणि आधी ब्राह्मणो मरीची ऋषीला उत्पन्न केलं. आणि नंतर स्वर्ग निर्माण केला. आणि सत्य, धर्म, तप आणि सनातन, वेद आणि आचार, शौच आणि नेम हे बनवले. त्यानंतर देवता, दानव, गंधर्व, दैत्य, असुर, महान, सर्प, यक्ष, राक्षस, नाग, पिशाच आणि मनुष्य देवानं उत्पन्न केले. सगळे जीव जेव्हा जन्माला आले त्यावेळेला सगळे ब्रह्म होते. मग ज्याने जसं कर्म केलं त्याप्रमाणे 4 वर्ण झाले. भारद्वाजांनी विचारलं, महाराज मग मनुष्य काळा आणि गोर हे कसं काय? असं सुद्धा पहा तुम्ही, काही कुत्रे सुद्धा इतके सुंदर असतात, काही बछडे, काही गायी. आपल्या विज्ञान इतकं वाईट आहे. परवा एक वक्ता होती, थोडी बाई होती, ती परदेशात गेली. ती परदेशातून जेव्हा आली ना तेव्हा तिच्या हातामध्ये, चांगलं सांगते ती कथा, तिच्या हातामध्ये एक बॅग होती आणि त्या बॅगेची किंमत होती 1,32,000. एवढी साधी पिशवी आहे, दाखवली चिठ्ठी मिळवली. तर त्या पिशवीची इतकी किंमत काय? तर लगेच जिथून घेतली होती तिकडे कळलं. तर म्हणे गायीच्या पोटामध्ये जे अर्भक असतं, ते गाय मारली की त्या पोटातलं ते अर्भक त्याच्या कातडीचं आहे. मग या पत्रकारांनी त्या बाईला झाले, तुम्ही एवढे मोठे कथाकारांना हेच पिशवी कशी वापरतात? झाली बघितलं. ज्या वस्तूची उत्पत्ती माहिती नाही ती खरेदी करायची. आपण काय करतो? काही घेऊन घेतो, काही घेतो आपण. त्या बाईला ती 1,00,000 पिशवी फेकून द्यावी. 1,00,000मध्ये 100 लोकांना पिशव्या वाटता आल्या असे. मग तुम्ही बोलले कशा करता? तर फॅशनला. आणि मग जर फॅशनला बोलले तर महाराज आहे का तुम्ही? अंगाशी कसं येतं असं आहे. म्हणून ज्यांची बुद्धी सूक्ष्म आहे ते या जगापासून अलिप्त राहू शकतात, बाकी ते जगात मिसळून जातात असं आहे. म्हणून भारद्वाजांनी विचारलं, मनुष्याला काम, क्रोध, भय, लोभ, शोक, चिंता, सुख आणि थकवा या शरीरामध्ये निर्माण होतो. कारण या शरीरातून आधी घाम निघतो, घामाच्या नंतर मल, मूत्र, कफ, पित्त आणि रक्त अशा दशेमध्ये याचं वर्णन आहे. म्हणून इथे पशु असो, पक्षी असो, कोणी असो, काही कुत्रे एकदम सुंदर, गाई सुंदर, काही रोकड्या, बकऱ्या पहा, कोंबडे पहा, आकर्षक आहे काही, आणि काहीमध्ये आकर्षणपणा नाही. काही माणसं रूपवान आहे पण गुणवान नाही, काही रूपवान आहे गुणवान आहे. ते एक कर्म आहे. काही ते लोक कुंडली, पोरीची कुंडली आणताना सोने, होणाऱ्या सोन्याची, तर लगेच तिचा फोटो दाखवून देता मला मोबाईलवर, दादा फोटो पाहून घ्या कशी येते पहा. अरे फोटो करता मागोली सजलेली असते, त्यामुळे तिचं ओरिजिनल कळत असं आहे. ती सजलेली आहे फोटोमध्ये, आणि लग्न दाखवण्याचा फोटो असेल त्याच्यात जास्ती सजावं लागेल तिला.
फोटोत काही खरं नाही ते, पण आता पद्धत झाली फोटोची. म्हणून ते म्हणतात वृक्ष सुद्धा दिसायला काही मोहक असतात, काही वेडेवाकडे असतात. धतुऱ्याचं फूल असं आहे, त्याचे रंग सुद्धा आहे, काळा, निळा, पिवळा, पांढरा. हे जे सगळे सांगितलेले आपल्याला, ते आपल्या सगळे कर्माची फळ आहे. आपण ज्याप्रमाणे कर्म केलेलं आहे त्या कर्मानुबंधे मनुष्य लोके, ते कर्म आपल्या माता पित्यांच्या अन्नात जात. आपण जिथे जन्म घेणार आहे त्या माता पित्यांच्या अन्नामध्ये जात आणि त्या अन्नाने त्यांना तशी बुद्धी होते आणि मग त्यांच्या संयोगानं आपला देह तिथे तयार होतो. प्रत्येक मातेला प्रत्येक मुलाच्या वेळा आवडी-निवडी सारख्या नसतात, दुधाची उत्पत्ती सारखी नसते. हे विज्ञान फसवतं तुम्हाला. मधल्या 10 वर्षाच्या काळात सांगितलं मुलांना अंगावर जास्त दूध पाजू नका, पाजू नका. फसून गेले. आता एसटीवर लिहिलेलं आहे आपल्या मुलांना आपलं दूध पाजा. काही गरज होती का? म्हणजे एक 20 वर्ष या लोकांनी मुलांचं दूध उडवून दिलं. अजून नका, 2-3 महिने झाली बंद करून द्यायचं, दुसरं दूध पाजायचं. त्यांना कळालं की ते दूध शरीरात व्याधी करतं, म्हणून आता म्हणे पाजा. एसटीवर दाखवलेले असते बाई दूध पाजते पा. जे घरातून संस्कार होते ते रस्त्यावर आणून टाकले, असं विज्ञान असतं. आणि आपण काय करतो आता, विज्ञानात सुद्धा अंधानुकरण आहे, धर्मातच आहे असं नाही. पण तुम्हाला बरेच औषधावर बॅन येतं, कालांतराने संशोधन झालंय वाईट आहे. म्हणजे जे चांगलं होतं आधी ते वाईट झालं, कारण त्या काळात ते अनुकूल होतं. ते आता तर पैसे देऊन अनुकूल आणि प्रतिकूल होत आहे. तुम्ही पैसे द्या लगेच तुमचं सुरू, जे पैसे देणार नाही त्यांचं डाऊन. म्हणजे काय झालंय दिवसेंदिवस अज्ञान हे जगात आहेत. कशामुळे? लोभाने मुलाने. आणि असं मनुष्य लोभाने खोटे काम करतो म्हणून त्याला दरिद्र घरामध्ये दुसरा जन्म मिळतो. मागच्या जन्माचा श्रीमंत असेल तो, पण लोभाने मुलाने पापाने, त्याने जर त्या लोभाच्या योगाने खोटे काम केले असतील तर त्याला दारिद्र्य जन्माला येईल आणि तो काळा निघेल. तुम्ही पुष्कळ ठिकाणी मुलाचा रंग आई वडिलांच्या रंगापेक्षा वेगळा आढळतो. ते घेतल्याचं सारख्या बरोबर आहे, तो कर्माने बदलला. म्हणून माणसाला सुधरवतो कर्म आणि बिघडवतो कर्म. मग कर्म कोणाच्या हातात आहे? तर बुद्धीच्या हातात. ज्याची बुद्धी चांगली आहे त्याच्याकडून चांगलं कर्म म्हणजे सत्यकर्म. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावं. चांगल्या कर्माला आपण साह्य झालं पाहिजे. मग आपल्या मुलाचा दोष असेल तर सुनेच्या बाजूने बोलायचं, मुलाच्या बाजूने बोला. आपण काय करतो, आपल्या मुलाचा दोष असून सुद्धा मुलाच्याच बाजूने बोलतो, सुनेच्या बाजू दाबून टाकतो. त्यामुळे काय होतं, कलह हा जात नाही. पुष्कळ लोक आम्हाला विचारायला येतात, आमच्या घरात शांतीच नाही. आता कशी राहील? तुम्ही जर असत्याच्या बाजूने उभे राहत असाल तर शांती नावाची गोष्ट कधीही घरात राहणार नाही. आता तो उदबत्त्या निघाल्या आहे, म्हणजे इतका बाजार झालाय. तुम्हाला अमुक पाहिजे असेल तर उदबत्ती, लाभ पाहिजे असेल तर ही उदबत्ती. अरे आता अशा उदबत्तीने जर पैसे आले असते तर कष्ट करायची गरज काय राहिली? उदबत्तीने रोग बरा होईल. पण रोगाला औषधच कारण आहे. 3 गोष्टी लागतात रोग बरा: हवा, दवा आणि दुवा. दवाखान्यात आपण भेटायला जातो का, की माणूस चांगला आहे बाबा, लवकर बरा झाला पाहिजे. काही काही मित्र येताना की नाही रे लवकर बरा हो, आपल्याला अमुक अमुक तीर्थाला जायचं आहे, आपल्याला
काश्मीर पाहायला जायचं आहे म्हणजे त्याच्या मनामध्ये आनंद. काही काही जाता इथेच भोगावं लागतं भाऊ, वरती जायची गरजच नाही असं बोलतात तिथे गेला. काय केलं तुम्ही दवाखान्यात पाहायला जाऊन? तर प्रत्येक जण दुवा देणारा आला पाहिजे. आणि मग जवळचे नातेवाईक काय करता, हवा पालट करा. जळगाव सोडून नाशिकला झाला, जरा थंड आहे, हवा पालट म्हणून हवा, दवा आणि दुवा. सत्कर्माला प्रेरित कर्म केले पाहिजे आणि तेव्हा सत्कर्म होतं. सत्कर्म म्हणजे काय? असत्य गोष्ट ज्याच्यात नाही ते कर्म. परोपकार हे सत्कर्म आहे आणि परपीडा हे असत्कर्म आहे. पाप आणि पुण्य म्हणलं ना तर लोकांच्या डोक्याला जड वाटतं. शब्द बदलून टाकायचे. परोपकार आणि परपीडा. परपीडेनं आपलं मन आणि तन हे खराब होतं आणि परोपकाराने आपलं मन आणि तन हे प्रसन्न. काही लोक सतत काम करतात, काही लोक म्हणतात कुठून जोर येतो पण ठुक्यांना. पूर्वी तर खाल्लाय ना, आता काय पूर्वी तर खाल्लेला जरा आता जगामध्ये. एक ताप आला की सगळी शक्ती, मलेरिया झाला की सगळी शक्ती, टायफॉइड झाला की सगळी शक्ती, एकच ज्वर सगळी शक्ती काढून टाकतो शरीरात. इतक्या वर्षाचं खाल्लेलं राहतं का? तर नाही. काही लोकांचं सत्कर्म असल्यामुळे त्यांची व्याधी लवकर बरी होते, जखम लवकर सुधारते आणि असत्कर्मानं पीडा 7 दिवसाची 14 दिवसावर जाते. सत्कर्मानं 7 दिवसाची 3.5 दिवसातच. आता जे मला भेटलं म्हणजे दादा तुमचा मित्र फारच चांगला आहे म्हणजे काय, आमच्या मित्राला परवा पॅरालिसिस झाला 2 दिवसात तर चालायला लावलं म्हणत नाही. त्याचं पुण्य आहे, त्याने सत्कर्म केलंय. डॉक्टरच्या औषधाबरोबर सुद्धा त्याचं कर्म आहे. तेच औषध आपल्या पोटात जातं. काही लोकांना लवकर प्रयोग करतं आणि काही लोकांना उशिरा प्रयोग. औषध तेच आहे. का लवकर प्रयोग करतं? तर पुण्य भाग जास्त आहे म्हणून लवकर होतं आणि परपीडा भाग जास्त आहे म्हणून औषध जास्त दिवस घ्यावं लागतं. कलियुगात मरेपर्यंत औषध घ्यावं लागतं असं कलियुग आहे. तुम्ही औषध बंद केलं बा, थायरॉइड झालं, डायबिटीज झालं, ब्लड प्रेशर झालं, तुम्ही बंद केलं की त्याने दणका दिला मग डबल डोस सुरू होऊन जातो. कारण कलियुग आहे, रोगाचंच माहेर घर आहे. म्हणून ते म्हणतात, भारद्वाजाने विचारलं महाराज तुम्ही काळा गोरा हे सगळं वर्णन सांगितलं, आता मला अंतरात्मामध्ये ब्रह्मदेवानं हा सगळा संसार निर्माण केला, वर्णभेद केले आणि धर्मानुसार प्रत्येकाला वागायला सांगितलं. मग या धर्मानुसार वागताना माणसाचा क्रोधी स्वभाव का होतो? तर म्हणजे त्याला एक कारण आहे. क्रोध यायला आणि क्रोधी स्वभाव व्हायला एक कारण आहे. कारण माणसाच्या मनात अहंकार वाढत गेला आणि त्याच्या अहंकाराप्रमाणे दुसऱ्याने कर्म नाही केलं की क्रोध येतो. काल रात्रीच्या कीर्तनात सांगितलं ना, एवढा संताप्त माणूस की दुसऱ्याला असं मानूनच भेटतो. आता पहा तुम्ही जगात केवढं झालं. थोडासा धक्का लागला याच्यावरून सगळ्यांनी रिव्हॉल्वरच काढले. का? कशाने क्रोध झालाय? तर तमोगुणात्मक प्रवृत्ती वाढली होती. का तमोगुणात्मक? आहार विहार हा सगळा तमोगुणी झाला. विचार सत्वगुणी विचारत नाही राहिले, लगेच तमोगुणी विचारात चालला जातो. म्हणून त्यावेळेस विभिन्न कर्माच्या योगानं मनुष्य आपल्या कर्माची फळं अनुभवाला घेत राहतो. म्हणून ब्राह्मण क्षत्रिय या नामाने मनुष्य पुढे होतो. गोसेवा वैश्याला करायची आहे. मग गोसेवेने काय होतं? का गोसेवा आहे? तर गाय जी आहे, गोमाता जी आहे ती परोपकारी आहे. परोपकारी कशी?
तर तिच्या शरीरापासून निघणारं सगळं मानवाच्या कल्याणाचं आहे, म्हणून तिला कामधेनू म्हटलेलं आहे. तिला कामधेनू म्हटलेलं आहे. सगळं तिच्या शरीरातून जे उत्पन्न होईल ते सगळं परोपकार, यज्ञ, याग वगैरे माणसाच्या रक्षणाकरता, बालकांच्या पोषणाकरता. म्हणून त्यावेळेस धर्म आणि कर्म हे श्रद्धापूर्वक केल्यानं शरीरातलं ब्रह्म कायम जागृत राहतं. सत्कर्म केल्यानं, चांगलं कर्म केल्यानं, परोपकार केल्यानं आपल्या शरीरात जे ब्रह्म आहे ते जागृत राहतं. आणि ब्रह्म जागृत राहिलं म्हणजे क्रोध येत नाही. ब्रह्माची जागृती कमी झाली की क्रोधाची उत्पत्ती झाली. म्हणून आपण म्हणतो ना, माझा स्वभावच कठीण झाला. सगळ्याला औषध आहे पण स्वभावाला औषध नाही. तर समर्थांनी स्वभावाला सुद्धा मना सज्जना भक्तिपंथे सिजावे तरी श्री हरी पाविदे तो स्वभावे सुधरवलाय भक्तिपंथ. भक्तिपंथ याचा अर्थ काय नुसतं देवाचं भजन करणं नाही आहे, प्रेमळ भावनेनं घरात राहा. की नाही मी आज आंब्याचा रस खायला एकटा बसलो ना, मी एकच वाटी खाईल कारण सगळ्यांना पुरलं पाहिजे. नाही तर माणसं बसले की काय म्हणता, नाही राहिलं तर राहिलं, बायांना काय करायचं, आणून घेतो. असं नाही, तुम्ही माणूस झाले, करते असले, आणते असले म्हणून जास्त खाण्याचा अधिकार नाही तुम्हाला. इतका सगळे बरोबर जेवू. मग विचार करायचा की रस किती आहे, मग प्रत्येकाच्या वाटीत आलं कोणीच घ्यायचं नाही कोणा, म्हणजे बाकी त्यांना शिल्लक राहील. असं प्रेमळ घरात राहिलं पाहिजे. आपण जो होतो त्यांना काय करायचं, त्यांना कुठं कामाला जावं लागतं. तर अन्नावरच प्रेम आहे. आपली संस्कृती जशी आपण दुसऱ्याला देतो, आदान प्रदान. भारतीय संस्कृतीचं नाव काय आहे? आदान आणि प्रदान. मेथीची भाजी आपण खातो आणि बाकीच्या पशूंना देतो. पण या कलियुगामध्ये सगळं डस्टबिन मध्ये टाकून पशूंपर्यंत जात नाही. असं वा पूर्वी लगेच लोक खाली जाऊन पशु पक्ष्यांना, जीवजंतांना टाकून द्यायचे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशी एक प्रथा होती, उशीर होतोय सांगतोय, की माझ्या दारापुढे लोकांनी हात धुतले पाहिजे अशी परंपरा होती. कारण जेवढं अन्नदान होतं तेवढं जर हात धुतले तर हाताला लागलेले कण जे आहेत भाताचे, भाजीचे, ते धुताना जमिनीवर पडायचे. आणि जमिनीवर पडल्यावर ते कण जमिनीतले किडे खायचे आणि त्याच्याने पुण्य व्हायचे. आणि पडलेलं पाणी सूर्य परत ओढून घ्यायचे. जमिनीवर पाणी पडलं, हात धुवायचं की ते सूर्यनारायण बरोबर पाणी ओढायचे आणि ते माणसाला पुण्याच्या योगानं परत करायचं. आता बेसिन मध्ये गेल्यामुळे सगळं अन्न गटरीत जायचं म्हणून वाज टाक फिनाईल, टाक फिनाईल. फिनाईलची जाहिरात केवढी असते पाहत नाही. कारण ते सगळे अन्नकण आता 17व्या मजल्यावरून कोण माणूस हात धुवायला खाली येणार आहे, कारण काळच बदललाय. आणि तिकडे सगळीकडे दुर्गंध आहे, सगळीकडे. आणि दुर्गंध आहे म्हणून साथीचे रोग भयानक. त्याच्यामुळे देते कार्यरचना आणि कार्य नीट होत नाही. कार्य जर नीट झालं तर दुर्गंध कमी होईल, दुर्गंध कमी झाला तर रोगराई कमी होईल. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राय कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर, पहिला विसर स्वप्ना माझी. म्हणून या काय